Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी एक रिसेंटली शॉर्ट्स अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त एकदा लेवल्स बघून घ्या की लेवल्स आपल्या वर्क कशा झाल्या आहेत ते. ठीक आहे. आता आजच्या मार्केटमध्ये ज्या गोष्टी घडल्या मित्रांनो, तो सिनारिओ बघून एकतर कळतंय की आपल्या लेवल्सवरून जर वर्क केलं असेल तुम्ही आपल्या लेवल्सवर, तर नक्कीच तुम्हाला आज प्रॉफिट पीई साईडला बघायला मिळाला असेल. ठीक आहे. ज्या लेवल्स दिलेल्या होत्या त्या एकदम प्रॉपर वर्क झालेल्या होत्या. तुम्ही बघितल्या असतील शॉर्ट्ससुद्धा, तुम्ही एकदा चेक करा. शॉर्ट्समध्ये सुद्धा मेन्शन आहे किंवा प्रिव्हियसचं जे तुमचं आपलं आहे यूट्यूबवर सेशन, ते तुम्ही एकदा चेक करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आज खूप चांगल्या पद्धतीने मार्केट खूप चांगल्या पद्धतीने मार्केट बिअरिश साईडला ट्रेड करताना आपल्याला दिसलं. ठीक आहे. एक सिंपल लहान ओव्हरव्ह्यू देता आला तर देतो मी फास्टमध्ये. आज होती तुमची 29 तारखेला मार्केट आहे. मग आता प्लॅन कसा होतो ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मार्केट जेव्हा एक स्ट्रॉंग कॅन्डल बनवतं, ती पण ग्रीन, ठीक आहे, थोडीफार बारीक वीक असेल तर ठीक आहे, तर आपण अप साईडला प्लॅन करू शकतो. ठीक आहे. पण ज्या वेळेस मोठी वीक आहे आणि खालच्या साईडला कॅन्डल क्लोज झालेला आहे, ग्रीन असो रेड असो, ठीक आहे, जशी आता ही एकदम लांब वीक होती, ठीक आहे, त्यावेळेस काय असतं ना मित्रांनो, की वरून जो असतो ना तो सेलिंग प्रेशर खूप जास्त असतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही बघितलं, हा जो सेलिंग प्रेशर आलेला होता तो आलेला होता तुमचा मित्रांनो 26,100 पासून. ठीक आहे. मला ही गोष्ट इथं क्लिअर होऊन गेली. 26,100 ही तुमची असते सायकोलॉजिकल नंबर. जे सायकोलॉजिकल नंबर आहेत त्या सायकोलॉजिकल नंबरपासून एक शार्प रिव्हर्सल आलेला होता. ठीक आहे. मार्केटने जाण्याचा प्रयत्न देखील केला, पण जोपर्यंत हा स्विंग ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बुलिश मोमेंटमसाठी प्लॅन करत नाही. ही आहे कन्सेप्ट. ठीक आहे. यामध्ये काय झालं मित्रांनो, तुम्ही जर बघितलं ना, तर आजचं जे मार्केट होतं ना, ते मार्केट कशा पद्धतीने प्राईस ॲक्शननुसार मार्केट खाली पडलेलं आहे. मी लेवल्स काढून टाकलेल्या होत्या, कारण मला आज उद्याच्या ॲनालिसिससाठी लेवल्स ड्रॉ करायचे होते. सो मग मी त्याच्या लेवल्स होत्या प्रिव्हियस त्या काढून टाकले. ठीक. त्यामुळे तुम्हाला एका गोष्टी कळणार. पण मार्केटमध्ये जर बघितलं ना, तुम्हाला ही एक ट्रेंड लाईन दिसत होती. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण प्लॅन कसा करतो तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं ना, तर मी मागच्या सेशनमध्ये हा एक झोन दिलेला होता. ठीक आहे. ह्या झोनच्या वरती जर कॅन्डल ब्रेक करून रिटेस्ट करून वर जाण्याचा प्रयत्न केले तर आपण बुलिश साईडला प्लॅन करणार होतो. ठीक आहे. पण आता बघा या ठिकाणी कसं झालं, मी इथं प्लॅन कसा केलेला होता, इथं असं ब्राऊन सुद्धा मार्क केलेला होता. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो इन्व्हर्टेड हॅमर, ठीक आहे, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बनलेली होती ज्यामध्ये वीक मोठी आहे आणि खालच्या साईडला बॉडी, जशी तुमची ही कॅन्डल बनलेली होती. ठीक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर निर्माण झाला. ठीक आहे. थोड्या करता का असेल पण सेलिंग प्रेशर निर्माण झाला. सेलिंग प्रेशर आल्यानंतर मार्केट एक झोनमध्ये गेलं. ठीक आहे. त्याचा सुद्धा मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता की जोपर्यंत ही लेवल आणि ही लेवल, ठीक आहे, हा बॉक्स ब्रेकआउट जोपर्यंत होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपण खालच्या साईडला डाऊन साईडला प्लॅन करणार नाही. ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केटने परत एकदा बघा, आता तुम्हाला सांगतो, मी सुद्धा इथं प्लॅन केलेला होता. ठीक आहे. इथं प्लॅन केला पण एकच एकदम रिव्हर्सल झाला. पण जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली ना, त्याच्यानंतर ही जी कॅन्डल ओपन झाली ना, ती वरती न ओपन होता ना मित्रांनो, ती खाली ओपन झाली. ठीक आहे. सो त्याच्यामुळे मग मी इथं कन्फर्म होऊन गेलो की इथून मार्केट सेलिंगला जाऊ शकतं आपल्या ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे. मी झोन मार्क केलेला होता याच ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा आपला ट्रेड झालेला होता. असू द्या, कालचं ॲनालिसिस झालं. आता आजच्या सेशनवर उद्याचं ॲनालिसिस आपण बघून घेऊ फास्टमध्ये. ठीक आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 आवर टाइम फ्रेममध्येच मी ॲनालिसिस करतो मोस्ट ऑफ. ठीक आहे. 1 आवर टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 आवर टाइम फ्रेमला तुम्हाला आता काही गोष्टी इथं क्लिअर कराव्या लागतील, ज्या समजून घ्याव्या लागतील, त्या नीट पद्धतीने समजून घ्या. ठीक आहे. 1 आवर टाइम फ्रेमला जर इनकेस मार्केट ओपन झालं फ्लॅट, ठीक आहे, 1 आवर टाइम फ्रेमने मार्केट ओपन झालं फ्लॅट ओपन होऊन जर मार्केटची प्राइस ॲक्शन याच ठिकाणी असेल, ठीक आहे, तर तुम्ही याच ठिकाणी किंवा खालच्या साईडला जर येईल तर मार्केटमध्ये एक तुम्हाला इथं बुलिश कॅन्डल पाहिजे आहे. बुलिश कॅन्डलचा हाय ब्रेक होताच मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटली फर्स्ट टार्गेट तुमचं हे राहणार आहे, सेकंड टार्गेट तुमचं हे राहणार आहे. ठीक आहे. आता सेकंड टार्गेट डायरेक्टली हे आपण कन्सिडर करणार नाही, त्याच्या मागचं मी तुम्हाला रिझन सांगतो. ठीक आहे. जर तुम्ही 1 आवर टाइम फ्रेमला जर बघितलं तर आपण फर्स्ट स्टार्टिंगच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं की आपल्याकडे एक ट्रेंड लाईन येते, ती ट्रेंड लाईन तुमची अशी फॉर्म होते. ठीक आहे. त्या ट्रेंड लाईनमध्ये तुम्ही बघितलं अपसाइड. ठीक आहे. आता इथून सुद्धा कदाचित अपसाइड मोमेंटम होऊ शकते, पण अपसाइड मोमेंटम मग मी काय करणार की मी इथं अपसाइड मोमेंटम दिसली, मला उद्याच्या मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम दिसली की मी लगेच घुसणार नाही. ठीक आहे. त्यासाठी तुमच्यासाठी अजून एक प्लॅन केलेला आहे, तो तुम्हाला मी 50 मिनिट टाइम फ्रेमला सांगतो. ठीक आहे. आता यामध्ये जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होते, होऊ द्या, मार्केटला सस्टेन होऊ द्या, मार्केटला थोडं स्टेबल होऊ द्या. स्टेबल झाल्यानंतर मार्केट खाली येईल, आपल्याकडे इथे 2 कन्फर्मेशन राहणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. थर्ड कन्फर्मेशन पण सांगतो, पण आत्ताच्या कंडिशनला 2 कन्फर्मेशन राहणार आहेत. 2 कन्फर्मेशन असे आहेत, आपला हा ट्रेंड लाईन आहे, जी ट्रेंड लाईन खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक देते. ठीक आहे. सेकंड जो आहे तो आपला हा झोन. ठीक आहे. या झोनपासून मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. ठीक आहे. आता मार्केट बरं झालं, मार्केट खाली आलं. मार्केटने हा जो गॅप होता परवाच्या सेशनचा, फ्रायडेचा सेशनचा, तो मार्केटने गॅप फिल झालेला. आता सगळे गॅप पेंडिंग, कोणताच गॅप नाही आहे. सो मार्केटला आता फ्रेश बाईंग किंवा मार्केटला आता बुलिशनेस व्हायला होऊ शकतो किंवा ऑल टाइम हायकडे मार्केटला जायला आता हरकत नाही. ठीक आहे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो मी तुम्हाला. आता तुम्हाला म्हटलं मी की ह्याच ठिकाणी एक कन्फर्मेशन आपण 50 कन्फर्मेशन जर घेतली तर 50 कन्फर्मेशन कशी राहणार मित्रांनो, तुम्ही बघा, आज ना मार्केट खाली डाऊन साईडला आलं, पण 0.5 ची लेवल ब्रेक केल्यानंतर 0.6 ची लेवल मार्केट सस्टेन करते. ठीक आहे. जर इनकेस थोडाफार डाऊन साईडला येत असेल तर हरकत नाही, आपण प्लॅन करणार डाऊन साईडचा नाही. डाऊन साईडचा प्लॅन कधी होणार आपला, 0.6 पण ब्रेक होतोय, आपली ट्रेंड लाईन पण ब्रेक होते आणि आपला झोन पण ब्रेक होतोय विथ रिटेस्ट होतोय, तर मग आपण डाऊन साईडला प्लॅन करणार. आपला 25,777 ची लेवल जी आहे ती ओपन होऊन जाणार आपल्यासाठी. ठीक आहे. डाऊन साईडला
ही तुमची फिफ्थचं कन्फर्मेशन. ठीक आहे, एक फिफ्थचं कन्फर्मेशन झालं, ट्रेंड लाईनचं कन्फर्मेशन झालं, झोनचं कन्फर्मेशन झालं. ठीक, ओके. सॉरी. आता पुढचा प्लॅन तुम्ही जर बघितलं तर आपण 1 आवर टाइम फ्रेमला 15 मिनिट टाइम फ्रेमला आता जर गेलो 15 मिनिट टाइम फ्रेमला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथे. त्यानुसार जर तुम्ही प्लॅन केला तर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं तर ही एक ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार वरच्या साईडला प्लॅन करणार कधी इथून बाउन्स बॅक घेतला लगेच वरच्या साईडला प्लॅन तर नाही. उद्याचं मार्केट थोडं चॉपी राहू शकतं किंवा थोडं व्होलेटाईल राहू शकतं, कारण मंथचा शेवट आहे, त्यानंतर डिसेंबरचा शेवट आहे, म्हणजे इयरचा शेवट आहे, तर कदाचित थोडंफार व्होलेटाईल मार्केट राहू शकतो. ठीक आहे, तर मार्केटमध्ये तुम्ही इथं फ्लॅट ओपन होत आहे, कदाचित उद्या मार्केट डायरेक्ट याच लेवलकडे कुठेतरी ओपन होईल, तुम्ही बघा. ठीक आहे, डायरेक्ट झोनला पण ओपन होऊ शकतं किंवा या ट्रेंड लाईनच्या 50%ला पण ओपन होऊ शकतं. ठीक आहे, मार्केट ओपन होते, सस्टेन होत्या या ठिकाणी, सस्टेन होत्या, डाऊन साईडला जात असेल जाऊ द्या. ठीक आहे, डाऊन साईडला जात असेल जाऊ द्या, रिटेस्ट होत्या, मग खालच्या साईडला प्लॅन करा. ठीक आहे, रिटेस्टची कॅन्डल होत नसेल तर कॅन्डल म्हणजे ब्रेक कॅन्डल बघा, ब्रेक कॅन्डलनुसार खालच्या साईडला प्लॅन करा. ठीक आहे, त्यानंतर मार्केट इथं ओपन होते, मार्केटचं प्राइस ॲक्शन बघा. जर मार्केट इथून वरच्या साईडला जात असेल मित्रांनो, ठीक आहे, वरच्या साईडला ब्रेक करत असेल तर आपल्याकडे इथे सुद्धा 3 कन्फर्मेशन नाही, सॉरी 2 कन्फर्मेशन इथं होऊ शकतात आपल्याला. ठीक आहे, 2 कन्फर्मेशन कसे, तर तुम्ही बघा इथं असं मार्केट चालतंय. ठीक आहे, ब्रेक केला 50 मिनिटची कॅन्डल इथं ब्रेक केली, ब्रेकमध्ये ट्रेंड लाईनचं ब्रेक म्हणजे अपसाईड ब्रेक झालं आणि झोनचा ब्रेक अपसाईड ब्रेक झालं तर कदाचित आपण इथं बघू शकतो. ठीक आहे, पण याच्यात एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की 26,000ची जी लेवल आहे मित्रांनो, ती लेवल इथं सायकोलॉजिकल लेवल ती इथं तुम्हाला दिसते. 26,000 पासून कदाचित मार्केट शार्प फॉल देऊ शकतो. ठीक आहे, कारण जोपर्यंत आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, हा जो झोन आहे ना, हा झोन जोपर्यंत ब्रेक होत नाही चांगल्या कॅन्डलने तोपर्यंत 26,000ची लेवल ब्रेक होणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत अपसाईडचा मूव्ह येऊ शकत नाही. जर इनकेस चांगल्या कॅन्डलने ब्रेक केलं, 26,000ला थोडं मार्केटने सस्टेन केलं, डाऊन साईड आलं, परत ह्याच झोनकडे किंवा ठीक आहे, ह्या झोनकडे जर मार्केटने अपसाईडचा प्लॅन केला तर आपण अपसाईडचा प्लॅन करणार. मार्केट जसा प्लॅन करेल तसा आपण प्लॅन करणार. ठीक आहे, यानुसार निफ्टीचं एक अनालिसिस होतं, सिंपल अनालिसिस आहे, काही एवढं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. फक्त प्राइस ॲक्शननुसार जर तुम्ही काम केलं ना तर प्राइस ॲक्शननुसारच काम करा. माझं तरी एक मत आहे, प्राइस ॲक्शननुसार जर गेला तर प्राइस ॲक्शननुसार तुम्ही चांगले ट्रेडर्स बनू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर जर तुम्ही ही ट्रेंड लाईन ब्रेक करताय तर 0.5 ची लेवल सुद्धा एकदा तुमची इथं ब्रेक होते, म्हणजे इथं तुमच्याकडे 4 कन्फर्मेशन झाले. 4 कुठले फर्स्ट तुमचा आहे 0.5 ची लेवल ब्रेक होणं, सेकंड तुमचा झोन ब्रेक होणं, थर्ड तुमची ट्रेंड लाईन ब्रेक होणं, फोर्थ तुमचा हा स्विंग हाय जो आहे तो ब्रेक होणं. ठीक आहे, इथं तुमच्याकडे आहे 4 कन्फर्मेशन जे अप साईडला तुम्हाला प्लॅन करायला मदत करतील. अप गेलं, रिटेस्ट करते, 3 ठिकाणी आपलं रिटेस्ट होते, बिंदास तुम्ही प्लॅन करू शकता ह्या लेवलपर्यंत 26,050. ठीक आहे, 26,050 पर्यंत तुम्ही आरामात 50 पॉईंटचं टार्गेट घेऊ शकता. ठीक आहे, इथून कदाचित रिव्हर्सल होऊ शकतं, रिव्हर्सलचा प्लॅन आपण करणार नाही, कारण उद्या शक्यता मार्केट एक साईडवेज होऊ शकतं किंवा मार्केट गॅप डाऊन होऊन थोडंफार मार्केट अप साईडला रॅली करू शकतं किंवा डाऊन साईडला पण जाऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला एकदा जर मी गिफ्ट निफ्टी दाखवलं, जर तुम्ही गिफ्ट निफ्टीमध्ये आला, जर तुम्ही गिफ्ट निफ्टीमध्ये आलात तर गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा बघा 1 आवर टाइम फ्रेमला तुम्हाला एक ट्रेंड लाईन दिसते जी तुम्हाला निफ्टीच्या चार्टमध्ये दिसते. ठीक आहे, जर इन केस उद्याच्या सेशनमध्ये मॉर्निंगमध्ये तुम्ही गिफ्ट निफ्टी चेक करा, गिफ्ट निफ्टी जर तुम्हाला खालच्या साईडला जाताना दिसत असेल, ठीक आहे, मॉर्निंगच्या सेशनमध्ये, तर तुम्ही 25,850 ही लेवल आपल्यासाठी ओपन होऊन जाणार आहे. 25,850 जर गिफ्ट निफ्टीमध्ये ओपन होत असेल मित्रांनो तर 25,777 लेवल आपल्यासाठी निफ्टीमध्ये ओपन होईल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं प्राइस ॲक्शन बघा, निफ्टीचं प्राइस ॲक्शन बघा, गिफ्ट निफ्टीचं प्राइस ॲक्शन बघा आणि तुम्ही थोडा प्लॅन करू शकता. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही एकदा बघू शकता. आता ठीक आहे, हरकत नाही, हे आपलं निफ्टीचं प्रेडिक्शन होतं, सिंपल प्रेडिक्शन होतं. तुम्ही फक्त ना एकदा फ्रायडेचं सेशन एकदा अटेंड करा, फ्रायडेचं सेशन बघा, त्या सेशनमध्ये तुम्हाला ना गोष्ट क्लिअर होईल की नेमकं आपण अनालिसिस कसं करतो, आपल्या लेवल्स कशा वर्क होतात, त्या गोष्टी तुम्ही एकदा इथे बघू शकता. ठीक आहे, एकदा हार्डली 7-8 मिनिटाचे व्हिडिओ असतात, हार्डली 7-8 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आताचा व्हिडिओ थोडा लॉंग झालेला आहे, 12 मिनिटाचा व्हिडिओ होईल शक्यता हा. ठीक आहे, पण हरकत नाही, किंवा थोडा कमी पण होऊन जाईल. तर लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच असं मित्रांनो की जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवला, शॉर्ट व्हिडिओमध्ये तर ती गोष्ट लवकर क्लिअर होत नाही. ठीक आहे, या ज्या गोष्टी असतात बाकीच्या गोष्टी डिस्कस करता येत नाही. फिप झालं, PCR झाला, तर PCR आपलं राहिलं बघा. ठीक आहे, तर फिप राहिलं म्हणजे या ज्या गोष्टी असतात या गोष्टी आपल्याला डिस्कस करता येतात. ठीक आहे, तर हरकत नाही मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे, चलो मिळते कल सकाळी मी तसा एक शॉर्ट्स वगैरे अपलोड करेल किंवा व्हिडिओ अपलोड करतो. बघा तुम्ही सिल्वरचं सुद्धा प्रेडिक्शन जर सिल्वर एकदा जर बघितलं तर सिल्वर सुद्धा तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. सिल्वर आपण कसं प्रेडिक्ट केलेलं होतं. ठीक आहे, सिल्वरमध्ये काय सांगितलं होतं बघा, तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे, आता बघा सिल्वरमध्ये काय म्हटलं होतं की या झोनकडे येत असेल मार्केट तर आपण अपसाईडला प्लॅन करा. ठीक आहे, अपसाईडला प्लॅन केला, 80चा एक सपोर्ट रेजिस्टन्स होता, मार्केट तिथूनच फॉल झालं, एकदम एक्झॅक्ट प्राइस ॲक्शन काम करतं मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला आता परत एक सिल्वरची लेवल देतो. ठीक आहे, याच्या खाली जर जाईल सिल्वर आपण परत एकदा प्लॅन करणार डाऊन साईडचा, याच्यावरती जाईल मार्केट परत एकदा 1 आवरची कॅन्डल तर प्रॉपर जर तयार झाली, ठीक आहे, तर आपण इथं प्लॅन करणार अपसाईडचा. म्हणजे सिंपल आहे, काही जास्त अवघड नाही आहे, प्राइस ॲक्शननुसार काम करा. ठीक आहे, आता इथे इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेली आहे. ठीक आहे, तर प्राइस शार्पली डाऊन साईडला आली का, कारण इन्व्हर्टेड हॅमर प्रॉपर म्हणलेला होता, अपसाईडला होता, गॅप होता, तो फील करायला आला मार्केट. ठीक आहे, हरकत नाही, व्हिडिओ लॉंग होतोय, चला डन. तर तुम्ही बघू शकता आजचं आपलं निफ्टीचं प्रेडिक्शन होतं ते. ठीक आहे, देखो वाईज बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होऊन जातील, नेमकं आपले ट्रेड कसे चालतात. ठीक आहे, हरकत नाही. तर थँक्यू. आजच्या ज्या लेवल डिस्कस केल्या त्या फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठीच केलेल्या आहेत, त्या फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत. आपण कुठले चार्जेस वगैरे घेतच नाही, आपलं काही प्रीमियम वगैरे काहीच नाही, आपण फक्त एक यूट्यूबला एज्युकेशनसाठी एक एज्युकेशन भेटावं सर्वांना त्यासाठी आपण व्हिडिओ तयार करतो. ओके, चलो गाईस, ठीक आहे, थँक्यू.